नमस्कार. हेमलता किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मुगाच्या डाळीची खिचडी बनवणार आहोत. मुगाची डाळ अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी जास्त घेतलेली आहे. मुगाची डाळ सालीची पण वापरू शकता, त्याने पण खिचडी खूप छान अशी चवीची बनते. 1 वाटी रोजच्याच वापरणीतले तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही आपल्या चवीनुसार कोणतेही तांदूळ घेऊ शकता. आपल्याला आता तांदळाला आणि मुगाच्या डाळीला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. म्हणजे तांदळाला आणि डाळीला जे काही बी धूळ असेल ते निघून जाणार. आपण जे तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतलेली होती ते आता कुकरमध्ये टाकून घ्यायचं. कुकरमध्ये डाळ आणि तांदूळ टाकलेला आहे, त्याला छान पसरवून घ्यायचं. त्या वाटीने मी तांदूळ आणि डाळ मोजलेलं होतं, त्याच वाटीने मी 3 वाटी पाणी घेत आहे. 1 चम्मच तेल टाकलेलं आहे. अर्धा चम्मच हळद टाकून फिरवून घ्यायचं. मी इथे मीठ घातलेलं नाही आहे, तुम्ही मीठ घालू शकता. आता आपल्याला कुकरचं झाकण लावून शिट्टी लावून घ्यायची आहे आणि गॅसवरती 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या. तुमचे तांदूळ कशा प्रकारचे आहेत त्या प्रकारे तुम्हाला टाईम लागू शकतो. कुकर थंड झाल्यावरतीच कुकरचं झाकण उघडायचं आहे. या पद्धतीने कुकरमध्ये आपण मुगाची डाळ आणि तांदूळ शिजवून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता. गॅसवरती कढई ठेवून 2 चम्मच आपल्याला तूप घ्यायचं आहे. तुम्ही तेल पण घेऊ शकता. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घेऊन छान तडतडेपर्यंत फिरवून घ्यायचं. मोहरी आणि जिरं छान तडतडलं की आपण एक मोठा कांदा बारीक चिरलेला होता तो टाकून घ्यायचा. 1 चम्मच आला आणि लसणाची पेस्ट घ्यायची, त्याला फिरवून घेऊया. कुकरला आपण डाळ आणि तांदूळ शिजवताना मीठ घातलेलं नव्हतं, म्हणून मी थोडं जास्त मीठ घेत आहे. तुम्ही आपल्या चवीनुसार मीठ घ्या. अर्धा चम्मच हळद घ्यायचं. इथे मी 2 हिरव्या मिरच्या अशा लांबसर कट करून घेतलेल्या आहेत. खिचडीमध्ये हिरवी मिरची घातल्याने खूप चांगली अशी चव येते. 1 चम्मच तिखट घेतलेलं आहे, रोजच्याच वापरणीतलं तिखट आहे, त्याला छान फिरवून घ्यायचं. 2 मोठे टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत, त्याला छान फिरवून घेऊया. टोमॅटोला छान असं मऊसूत शिजवून घ्यायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटोला छान मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्यायचं. आता आपण अर्धा चम्मच गरम मसाला घालत आहोत. गरम मसाला शेवटी घातल्याने खिचडीला अशी खूप चांगली मसाल्याची चव येते. आता आपल्याला एकदम कमी गॅसवरती 4 ते 5 मिनिटासाठी झाकून शिजवून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपले टोमॅटो खूप छान असे शिजलेले आहेत. आता चांगलं त्याला थोडं फिरवून घेऊया. आपण जे कुकरमध्ये शिजवलेली खिचडी होती ते आता आपण कढईमध्ये टाकायचं आहे आणि छान असं फिरवून घ्यायचं आहे. आपल्याला खिचडी कितपत पातळ लागते त्या पद्धतीने आता आपण ह्या खिचडीमध्ये पाणी टाकणार आहोत. अशा पद्धतीने खिचडी बनवली तर खूप छान बनते आणि खायला पण खूप छान लागते. किंवा लहान मुलांना पण तिखटाचं प्रमाण कमी करून देऊ शकता. मिश्रणाला छान असं फिरवून घ्यायचं आणि 10 मिनिटासाठी एकदम लो टू मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं. मी इथे 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आपल्याला खिचडी कितपत पातळ पाहिजे अशा पद्धतीने आपण खिचडी शिजवून घेतलेली आहे. आता आपण शेवटी मस्त हेल्दी आणि पौष्टिक बनवण्यासाठी नंतर आपण पालक घालणार आहोत. मी इथे 1 मोठी वाटी पालक बारीक चिरून घेतलेली आहे आणि ते टाकून छान असं फिरवून घ्यायची. अशा पद्धतीने जर आपण खिचडी बनवली तर खूप हेल्दी आणि पौष्टिक अशी खिचडी बनते. आपण लहान मुलांनासुद्धा अशा पद्धतीने देऊ शकतो खिचडी बनवून. अशा पद्धतीने जर आपण खिचडी बनवली तर बिमार माणसाच्या पण तोंडाला छान अशी चव येते. आता खिचडी पूर्ण तयार झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून मिनिटभर फिरवून घेऊया.
अशा प्रकारे एकदा तरी नक्की तुम्ही मुगाच्या डाळीची खिचडी बनवून बघा. मुगाच्या डाळीची खिचडी तुपासोबत लोणच्यासोबत खायला खूप अप्रतिम लागते. तर नक्की एकदा करून बघा. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.